विरोधात भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात अमरावतीच्या अचलपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजतंय। अमरावतीतील हिंदू आक्रोश मोर्चातील राणेंच्या वादग्रस्त विधानावरून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। मुस्लिम धर्मियांबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाल्याचं समजतंय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय अमरावतीमधून, ज्या ठिकाणी नितेश राणे यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आल्याचं समजतंय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्यासोबत आहेत। छगन, महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, नितेश राणे यांच्या विरोधात अमरावतीच्या अचलपूर पोलीस स्टेशनमध्ये सध्या गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजतंय। काय नेमकी तक्रार दाखल करण्यात आली? गौरी, नक्कीच बघितलं तर काल शक्ती फाउंडेशनच्या वतीने अचलपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धर्मसभेचे आयोजन करण्यात आलेले होते। सुरुवातीला एक रॅली करण्यात आली आणि रॅलीनंतर नितेश राणे यांचं भाषण जे आहे ते करण्यात आलेलं होतं आणि या भाषण दरम्यान त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य जी आहेत ती केलेली आहेत आणि त्यामुळे मुस्लिम समाजाच्या ज्या भावना आहेत त्या दुखावल्या गेल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि इम्रान खान यांनी एक तक्रार अचलपूर पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे की ज्या पद्धतीने जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी ही सभा घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं असलं तरी मात्र या ठिकाणी नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली होती। मिळालेल्या तक्रारीवरनं पोलिसांनी कलम 196 अंतर्गत नितेश राणे यांनी वादग्रस्त केलेल्या वक्तव्यानुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस या घटनेचा आता सध्या तपास घेत आहेत। सोशल मीडियावरून त्यांचं जे वादग्रस्त विधान आहे ते देखील काढण्याचा प्रयत्न आता पोलिसांकडून केला जातोय। हो, नक्कीच छगन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।